धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये गुरुग्रह शुभस्थितीत असून चंद्राचे गोचर लाभस्थानातून होत असल्यामुळे गुरुचंद्र योगाचा सौम्य प्रभाव जाणवेल. बुधग्रह वाणीस्थानात सक्रिय असल्यामुळे विचार स्पष्ट होतील, परंतु मंगळाच्या दृष्टीमुळे घाईघाईने निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढणार नाही, ह्याकडे विशेष लक्ष द्या. शनीचा प्रभाव कर्मक्षेत्रात संयमाची परीक्षा घेईल, त्यामुळे शांतपणे व नियोजनपूर्वक वाटचाल केल्यास उत्तम फलप्राप्ती होईल. नोकरी करणाऱ्या धनुराशीच्या जातकांना तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार असून वरिष्ठांकडून तुमच्या अपेक्षा वाढणार आहेत, पण तुमची कार्यक्षमता सिद्ध करण्याची तुम्हाला प्रत्येक संधी मिळेल. नवीन प्रोजेक्ट, बदली किंवा जबाबदारीचे काम मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी वाटा संयम ठेवल्यास आठवड्याच्या शेवटी समाधानकारक परिणाम मिळतील. व्यावसायिकांसाठी हा आठवडा सावध पण फलदायक ठरणार असून जुन्या ग्राहकांकडून लाभ होतील. तसेच अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. भागीदारी व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवा, अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता वाढवण्याची गरज असून स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते. मोबाईल, सोशल मीडिया ह्यापासून थोडे दूर अंतर ठेवल्यास यशाची शक्यता वाढणार आहे. गुरुकृपा लाभदायक ठरेल. वैवाहिक जीवनामध्ये संवाद महत्त्वाचा असून जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यातील तणाव कमी होईल. प्रेमसंबंधामध्ये असणाऱ्यांसाठी हा आठवडा भावनिक स्पष्टतेचा आहे. जुन्या गैरसमजांवर चर्चा करून नातं अधिक दृढ करता येईल. अविवाहितांना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा असून उत्पन्न स्थिर राहणार असून खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वाहन, घर किंवा मोठी खरेदी पुढे ढकललेली बरी. बचतीकडे लक्ष दिल्यास पुढील काळात उत्तम लाभ होईल. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना पचनसंस्था, गुडघेदुखी किंवा कंबरदुखी याकडे विशेष लक्ष द्या. वेळेवर जेवण घ्या, पुरेशी झोप घ्या आणि हलका व्यायाम करा. त्यामुळे मानसिक तणाव टाळण्यापासून तुम्ही यशस्वी व्हाल. ध्यान आणि जप व प्राणायाम उपयुक्त ठरल्यामुळे मानसिक व शारीरिक लाभ होतील. धनुराशीसाठी हा आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे पिवळा व जांभळा. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 2 व 5 फेब्रुवारी. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी पिवळ्या फुलांनी श्री गुरुची पूजा करा आणि ओम ब्रूम बृहस्पतये नमः हा मंत्र 121 वेळेला जप करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना पिवळ्या वस्तू दान करा. हा उपाय केल्यामुळे भाग्यवृद्धी होईल, मानसिक शांती लाभेल आणि निर्णय क्षमता वाढण्यास मदत होईल.